गेल्या 35 वर्षांपासून वसंतदादा घराण्याकडे असलेली सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या हालचाली सुरू आहेत। यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी रविवारी वसंतदादा गटाचा मेळावा घेतलेला आहे। दादा गट या मेळाव्यातून आपली ताकद दाखवणार आहे। या मेळाव्यात विशाल पाटील लोकसभेला लढण्याची घोषणा करणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाकडून लढवलेली आहे। हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघातून गेल्या 35 वर्षांपासून दादा घराण्याचं वर्चस्व आहे। स्वर्गीय वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, स्वर्गीय प्रकाश बापू पाटील, स्वर्गीय मदन भाऊ पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी लोकसभेचं मैदान मारलं होतं। सन 2014चा अपवाद वगळता आजपर्यंत दादा घराण्यानं काँग्रेसचा बालेकिल्ला कायम राखलेला आहे। मात्र या निवडणुकीत प्रदेश पातळीवरून दादा घराण्याचं व जिल्ह्यातील काँग्रेसचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं समविचारी पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी केलेली आहे। त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेतलेला आहे। त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीची प्रत्येकी एक जागा देण्यात येणार आहे। राष्ट्रवादीनं हातकणंगले मतदारसंघाची जागा दिलेली आहे, तर काँग्रेस सांगलीची जागा सोडण्याच्या तयारीत आहे। मात्र त्याची अद्याप घोषणा झालेली नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे उमेदवार नसताना खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीच्या जागेचा हट्ट केलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। विशाल पाटील समर्थकांनी काँग्रेस कमिटीला टाळं ठोकलंय, तर आमदार विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्या शाब्दिक वाद झाला। काँग्रेसनं राज्यातील अनेक उमेदवारांची यादी घोषित केली आहे, त्यामध्ये सांगलीचा समावेश नाही। त्यामुळे ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे वसंतदादा गट संतप्त झालेला आहे। लोकसभेसाठी काँग्रेसकडून युवा नेते वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील इच्छुक आहेत। त्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांकडे उमेदवारी मागितलेली आहे। त्यांनी मतदारसंघात बैठका देखील घेतलेल्या आहेत। मात्र दादा घराण्याला डावलण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे विशाल पाटील यांनी दादा गटाचा रविवारी सांगलीत मेळावा घेतलेला आहे। या बैठकीत वसंतदादा गटाची ताकद दाखवण्यात येणार आहे। वसंतदादा पाटील समाधीस्थळी रविवारी दुपारी 4 वाजता हा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील व युवा नेते विशाल पाटील उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यात दादा घराणं आपली भूमिका स्पष्ट करणार असून विशाल पाटील लोकसभेला शड्डू मारण्याची शक्यता आहे। त्यामुळे दादा घराणं मेळाव्यात कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।